वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे. आणि सगळ्यांना सगळ्यात आधी व्हेरी व्हेरी गुड आफ्टरनून. आणि आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आपण जो काही पुढचा टॉपिक होता तर तो आज आता पुढचं स्टिच करायला सुरुवात करणार आहोत. म्हणजे हुकलूक पट्टी कशी लावायची, बॅक साईडचा गळा कसा कट करायचा वगैरे, किंवा शोल्डर, बाही फिटिंग, पाइपिंग, तर ह्या सगळ्या गोष्टी आता आपण कव्हर करणार आहोत. सो चला मग अर्धा ब्लाऊज स्टिच झालेला आहे. आता याच्या पुढचं आपण स्टिच करायला सुरुवात करूया. ठीक आहे. सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या अशा टॉपिकला सुरुवात करूयात. आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून मी जे शिकवणार आहे तर ते सहज लक्षात येईल आणि ब्लाऊज शिवणं खूपच सोपंच आहे. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की एवढा ब्लाऊज आपला परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित ऑलरेडी शिवून झालेला आहे. आणि याचा व्हिडिओ मी याआधी ऑलरेडी टाकलेला आहे. तर जर तुम्ही याआधीचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा, जेणेकरून इथपर्यंत प्रॉपर फिनिशिंग सहित ब्लाऊज कसा शिवायचा, साईड पार्ट कटोरी एकमेकात व्यवस्थित कशी बसवायची, कशी स्टिच करायची, टक्स कसा टाकायचा, क्रॉसपट्टी कशी लावायची, ते हे तुमच्या सहज लक्षात येईल इतक्या सोप्या पद्धतीने मी सांगणार आहे. म्हणजे या आधीच्या व्हिडिओत सांगितलेलं आहे. सो आता आपण याच्या पुढचा ब्लाऊज स्टिच करायला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी आता आपल्याला इथे हुकलूक पट्टी लावायची आहे. तर जो काही कस्टमरचा मापाचा ब्लाऊज असेल तर त्याची उंची आणि आपल्या हुकलूक पट्टीची उंची व्यवस्थित येत आहे की नाही तर ते एकदा चेक करायचं. तर इथे मी चेक करून घेतलेलं आहे. यानंतर आता आपल्याला हुकलूक पट्टीसाठी पट्ट्या कट करून घ्यायचं आहे. तर बघा, मग सगळ्यात आधी आपण जी काही आपली हुक पट्टी आहे त्यासाठी पट्टी कट करूयात. आणि त्यासाठी आपल्याला साधारणतः 1.5 इंचाची पट्टी ही लागत असते. जर तुमच्याकडे जास्त कपडे अवेलेबल असेल तर तुम्ही डबल फोल्ड करून म्हणजे टोटल 3 इंचाची पट्टी कट करून ती डबल फोल्ड करून लावू शकता. पण आता सध्या माझ्याकडे कपडा हा जरा मीडियम आहे, कारण की हा बिना अस्तरचा ब्लाऊज होता आणि बिना अस्तरच्या ब्लाऊजला क्रॉसपट्ट्या ह्या 4-4 लागतात खरं तर. त्यामुळे मग आता इथे मला कपडा जरा कमीच पडलेला आहे. त्यामुळे मग मी एकदम कट टू कट 1.5 इंचाची पट्टी इथे कट करून घेणार आहे. तर बघा, मी इथे मार्किंग करून घेतलेली आहे आणि पट्टीच्या सहाय्याने इथे लाईन ड्रॉ करते, जेणेकरून आपली पट्टी तिरकी वगैरे होणार नाही. याचाच अर्थ आपल्याला परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित इथे व्यवस्थित जी काही हुकपट्टी आहे तर ती लावता येईल. तर बघा, मग जी मार्किंग केली एक्झॅक्टली त्यावरच इथे कटिंग करून घ्यायची आहे. आता कटिंग तर याची झालेली आहे. आता लगेचच कंटिन्यू आपण जी काही आपली लूपपट्टी आहे तर त्याच्यासाठीची सुद्धा पट्टी कट करून घेऊयात. तर बघा, आता लूपपट्टीसाठी म्हणजे तयार लूपपट्टी जी असते तर ती साधारणतः आपल्याला 1 इंचाची पाहिजे नसते. तर टोटल 3 इंचाची आता आपण इथे पट्टी कट करून घेणार आहोत. तर याचा पण कपडा जर तुमच्याकडे जास्त असेल तर तुम्ही डबल फोल्ड कपडा यूज करू शकतात किंवा एवढासुद्धा सफिशियंट आहे. ठीक आहे. तर बघा, मग 3 इंचाची बरोबर रुंदीची मी मार्किंग केली आणि इथे पट्ट्या कट करून घेते. खरं तर हा डबल फोल्ड कपडा आहे, लक्षात राहू द्या. एका साईडने जॉईंट आहे त्यामुळे ही पट्टी सरसकट भरपूर मोठी निघणार आहे. आपल्याला कुठेही ही कमीसुद्धा पडणार नाही आहे. सो चला मग आता सगळ्यात आधी आपण इथे हुक पट्टी लावायला सुरुवात करूयात. तर हुक पट्टी आणि लूप पट्टी बघा कुठल्या साईडने असते तर ते सगळ्यात आधी तुम्हाला सांगते. बघा, ज्यावेळेस आपण मशीनवर ब्लाऊज स्टिच करायला बसतो आणि ह्या पद्धतीने दोन्ही पार्ट ठेवतो तर इकडचा जो काही पार्ट आहे तुम्हाला दिसत आहे तिथे आपल्याला हुक पट्टी लावायची. तर बघा, वरच्या साईडने पट्टी ठेवायची आहे आणि सगळ्यात आधी साधारणतः 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवून आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. लक्षात राहू द्या, पट्टी वरच्या साईडने आपण ठेवलेली आहे कारण ती आतल्या साईडने नंतर जाणार असते. ठीक आहे. तर व्यवस्थित अतिशय काळजीपूर्वक ह्या पद्धतीने इथे आपण टीप मारली. खाली एक्स्ट्राचं कट करायचं, थोडंसं फोल्डिंग पुरता ठेवायचं आहे कारण की खालचा पार्ट आपला ऑलरेडी फिनिशिंगसहित रेडी झालेला आहे. आणि इथे डबल टिप देऊन लॉकसुद्धा करून घ्यायचं आहे. आता ही पट्टीवर टीप मारून झाल्यानंतर आपल्याला ही जी काही पट्टी आहे ना तर ही आतल्या साईडने फोल्ड करायची आहे. बघा, ह्या साईडने पद्धतीने. आणि मग वरच्या साईडला आपल्याला इथे द्यायची आहे दाबटीप. तर बघा, मग दाबटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की आपली जी काही आतली पट्टी आहे तर त्याचा कपडा वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. तर बघा, एकदम कडेकडेने अतिशय सावकाशपणे मी इथे दाबटीप देऊन घेतलेली आहे. आणि खरं तर व्हिडिओ मी खूप स्लो केलेला आहे जेणेकरून तुम्हाला एक पॉईंट व्यवस्थित क्लिअर दिसावा यासाठी. आता बघा, इथपर्यंत लक्षात आलं असेल. त्यानंतर ही पट्टी आतमध्ये ह्या पद्धतीने फोल्ड करायची आहे बघा आपल्याला. आणि मग वरच्या साईडने आपल्याला इथे बरोबर एकाच लेवलमध्ये टीप मारून घ्यायची आहे. खरं तर आपण उलटं करून पण टीप मारू शकतो, पण होतं काय की वरून आपल्याला फिनिशिंगचा अंदाज येत नाही, म्हणजे आतल्या साईडने जर टीप मारली तर. आणि ह्या पद्धतीने वरून मारली तर व्यवस्थित काळजीपूर्वक आपली फिनिशिंगसुद्धा एकदम प्रॉपर येते. खरं तर यासाठी मग मी
वरच्या साईडने स्टिप मारत असते आणि तुम्हीसुद्धा तेच करायचं आहे. फक्त थोडासा अंदाज ठेवायचा की आतली पट्टी फोल्डिंगची कुठपर्यंत येत आहे, म्हणजे त्या लेवलमध्ये आपल्याला बरोबर टिप मारायला. ठीक आहे. आणि एक्स्ट्राचं किंचित कट केलं. प्रॉपर फिनिशिंग सहित फायनली आपली इथे बघा हुक पट्टी लावून झालेली आहे. ठीक आहे. तर हुक पट्टी ही आतल्या साईडनी गेलेली आहे, म्हणून खरं तर स्टार्टिंगला आपण ती वरच्या साईडनी लावतो आणि मग त्यानंतर आतमध्ये फोल्ड करतो. ठीक आहे. इथपर्यंत आय होप सो तुमच्या लक्षात आलेलंच असेल. यानंतर आता आपल्याला लावायची आहे लूप पट्टी. त्याच्या अपोजिट म्हणजेच दुसऱ्या पार्टला आपण लूप पट्टी लावत असतो. आता महत्त्वाचा पॉईंट आहे की लूप पट्टी ही नेहमी 1 इंच एक्स्ट्रा असते आणि तीसुद्धा वरच्या साईडला असते. सो म्हणून मग ती लावताना आपण सगळ्यात आधी खालच्या साईडने ती ठेवत असतो. तर लावताना सुद्धा खालच्या साईडनीच लावायची असते, म्हणून खालच्या साईडने आपल्याला थोडीशी ती फोल्डसुद्धा करायची असते. आणि मी पुन्हा सांगेल 1 इंचाची ती रेडीच झाली पाहिजे. आता ही पट्टी मी ओपन केली. डबल फोल्ड करून जर आपण लावली, म्हणजे एकदा चेक करूयात, जर लावली तर आपल्याला 1 इंचाची पट्टी इथे मिळणार नाही आहे. त्यामुळे आता सिंगल लावायची आहे. खालच्या साईडने बघा ह्या पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि मग ती पट्टी इथे ठेवायची आहे बघा. आणि सगळ्यात आधी आता 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवून एक टिप मारून घ्यायची आहे. पुन्हा सांगते की ज्यावेळेस आपण लूप पट्टी तयार करतो, लूप पट्टी लावतो, तर लूप पट्टी ही वरच्या साईडला 1 इंच एक्स्ट्रा येते, म्हणून ती सगळ्यात आधी खालच्या साईडने लावायची असते. स्टार्टिंगला व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतरच आपल्याला इथे व्यवस्थित एकसारखं पकडत टिप मारून घ्यायची आहे. तर बघा मग किती प्रॉपर असं फिनिशिंग सहित आपण इथे टिप मारून घेतलेली आहे. मी पुन्हा सांगते, मी व्हिडिओ खूप स्लो केलेला आहे, जेणेकरून बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकताय, तुम्हाला काहीच माहीत नाही आहे, तर हा व्हिडिओ जर लक्ष देऊन बघितला तर नक्कीच तुम्हाला संपूर्ण ब्लाऊज एकदम सोप्या पद्धतीने स्टिच करता येईल, ते सुद्धा एकदम परफेक्ट. एक्स्ट्राचं कट केलं, किंचितसं वरती थोडंसं ठेवलेलं आहे कारण ते आपल्याला लागू शकतं. त्यानंतर ह्या पद्धतीने प्रेस करायचं आहे. हे बघा इथे असं आणि मग पुन्हा इथून इथे, म्हणजे जिथून स्टार्ट केलं होतं बरोबर त्यावरच आपली ती पट्टी आली पाहिजे फोल्डिंगची. आणि बरोबर 1 इंच एक्स्ट्रा आहे की नाही यासाठी आपण टेपनी चेकसुद्धा करून घ्यायचं. जर नसेल तर बरोबर तेवढं ॲडजस्ट करून घ्यायचं, कारण की जर 1 इंच पट्टी तयार झाली नाही, म्हणजे त्याच्यापेक्षा एखादी लाईन एक्स्ट्रा झाली तरी चालेल, पण कमी व्हायला नको. जर कमी झालं तर फिटिंगला मग ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही. तर बघा किंचितसं मी परत व्यवस्थित इथे सेट करून घेतलं आणि मग इथे ठेवलं. आणि आता फायनली आपली 1 इंचाची पट्टी इथे बरोबर येत आहे. आता एकदम कडेकडेने आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. लक्षात राहू द्या, ही पट्टी 1 इंच एक्स्ट्राच असते. बऱ्याचदा काय होतं की तुमच्या लक्षातच येत नाही आणि कटोरीवरच ही पट्टी लावली जाते आणि ब्लाऊज सगळा बिघडतो, फिनिशिंग काहीच येत नाही. सो तसं होऊ नये त्यासाठी अतिशय काळजीपूर्वक सावकाशपणे आपला हा व्हिडिओ बघा. तुमच्या मग लक्षात येईल की ही पट्टी एक्स्ट्रा म्हणजे कटोरीच्या बाहेर लावलेली आहे, ती कटोरीवर आलेली नाही आहे. हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात राहू द्या. त्याचबरोबर ही पट्टी 1 इंचाची तरी तयार झालीच पाहिजे, त्यापेक्षा कमी व्हायला नको. नाही तर मग सगळं हुक लूप पट्टीमध्ये गॅप वगैरे येतात ना, तर त्याचं हे कारणं आहेत. तर बघा अतिशय सावकाश आणि काळजीपूर्वक आपण इथे ही टीप मारून घेतलेली आहे. आता ही टीप मारून झाल्यानंतर जे काही वरचं एक्स्ट्राचं आहे ना, तर ते सुद्धा खरं तर आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे. आणि यानंतर आता आपल्याला अजून 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवून त्याच्या शेजारून एक टीप मारून घ्यायची आहे, म्हणजे दोन्ही टीपच्या मध्ये आपल्याला लूप्स करता येतील. आता तुम्ही मशीनवरचे लूपसुद्धा करू शकतात किंवा धाग्याने सुद्धा, सुई धाग्याने जे करतो तर ते सुद्धा करू शकतात. तर आमच्या इकडे शक्यतो बरेच कस्टमरची रिक्वायरमेंट असते की धाग्यानेच करा, कारण की त्याचं काय होतं, ब्लाऊज लवकर खराब होत नाही. बऱ्याचदा काय होतं की हुक आणि लूप्स लवकर खराब होतात आणि त्यामुळे ब्लाऊज लवकर खराब होतो. जर तसं होऊ द्यायचं नसेल तर तुम्ही सुद्धा सुई धाग्याने लूप्स करू शकतात, जेणेकरून तुमच्या ब्लाऊजच्या हुक लूप पट्टी लवकर खराब होणार नाही. अर्थातच ब्लाऊजसुद्धा जास्त दिवस नक्कीच टिकेल. म्हणजे तुम्ही असं ट्राय करून नक्कीच बघू शकता. ठीक आहे. तर बघा मग फायनली इथे आपली प्रॉपर फिनिशिंग सहित लूप पट्टीसुद्धा लावून झालेली आहे, म्हणजे हुक आणि लूप पट्टी असं दोन्हीही. आता चेक करायचे आहे की दोन्ही पण व्यवस्थित आपल्या एकाच लेवलमध्ये झालेले आहेत की नाही. जर का किंचित कमी जास्त असेल तर ते कट करून सेम करून घ्यायला. आता हा पार्टसुद्धा थोडा एक्स्ट्रा होता, तर तो मी इथे कट करून घेतलेला आहे. तर बघा खरं तर बघितल्यावरच लक्षात येते की किती प्रॉपर फिनिशिंग सहित आपली इथे हुक लूप पट्टी लावून झालेली आहे. खरं तर आत्तापर्यंत स्टिच केलेला ब्लाऊजच प्रॉपर फिनिशिंग सहित स्टिच झालेला आहे. बघा बघितल्यावरच लक्षात येते. ठीक आहे. किंचितशी मार्किंग केलेली आहे. आता ते आपण डायरेक्ट पायपिंग लावण्याच्या वेळेसच बघणार आहोत. ठीक आहे. साधा ब्लाऊज आहे, ऑब्वियस आपल्याला इथे पायपिंग लावावे लागणार आहे. तसं तर आपण हात शिलाईची पट्टीसुद्धा लावू शकतो, तसं त्यात काही प्रॉब्लेम नाही आहे.
पण आपल्याला ह्या ब्लाऊजला इथे पायपिंगच करायची आहे. ठीक आहे. आय होप सो इथपर्यंत तुमच्या लक्षात नक्कीच आलं असेल. आता आपण याचं पुढचं स्टिच करायला सुरुवात करूयात. आणि बघा अजून एक महत्त्वाचा पॉईंट आहे की मी म्हटलं होतं की हुकलूक पट्टी जर का थोडीफार कमी जास्त असेल तर ती कट करून सेम करून घ्यायची. पण ती कधी सेम लगेच कट करायची जर तुम्ही लगेच पायपिंग लावणार असेल तर. नाहीतर मग काय होतं की धागे वगैरे निघण्याचे चान्सेस असू शकतात. सो तसं व्हायला नको. ठीक आहे. आय होप सो लक्षात आलं असेल कुठल्या साईडला हुक पट्टी आहे, कुठल्या साईडला लूप पट्टी आहे, किती इंचाच्या पट्ट्या कट करायच्या हे सगळं सविस्तर आपण आज बघितलेलं आहे. यानंतर आता जो काही बॅक पार्ट आहे तर त्याचा गळा आपण आता मार्किंग करून इथे कट करून घेऊयात. तर बघा 2.5 इंच गळा रुंदीची मार्किंग इथे आपल्याला करून घ्यायची आहे. त्यानंतर तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करायचं. तर 8 अधिक अर्धा असं 8.5ला मार्किंग केली. पुन्हा खालच्या साईडला सुद्धा 2.5 इंचाची मार्किंग करायचं आणि पट्टीच्या साहाय्याने आपल्याला हा बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे. खरं तर ही आपली बेसिक स्टेप आहे. तुमचा गळा कसाही कुठलाही असो. ठीक आहे. त्यानंतर क्रॉसमध्ये 1ला मार्किंग करायची आणि इथून बघा ह्या पद्धतीने गोल गळ्याचा शेप द्यायचा आहे. आता हा आपला बेसिक साधा ब्लाऊज आहे त्यामुळे आपण पहिल्यांदा इथे गोल गळाच घेणार आहोत. आणि बघा जी मार्किंग केली एक्झॅक्टली त्यावरच इथे आपल्याला कटिंगसुद्धा करून घ्यायचं आहे. ठीक आहे. हे सुद्धा अगदी जवळून आणि सावकाश मी तुम्हाला दाखवलेलं आहे. ठीक आहे. आता यानंतर काय करायचं आहे इथे आपल्याला बॅक साईडला टक्स टाकायचे आहे. बऱ्याचदा टक्स कसे टाकावे हे सुद्धा कळत नाही. तर त्यासाठी काय करायचं का बघा ब्लाऊजला 1.5 इंच मार्जिन घेतलेलं असतं. तर कडेने दोन्ही साईडने 1.5 इंचाला मार्किंग करून घ्यायची आधी आणि त्यानंतर तिथून सेंटरपर्यंत जेवढा डिस्टन्स येतो आहे तर त्याचं निम्मं आपल्याला इथे घ्यायचं असतं. तर बघा दोन्ही पण आपण इथे खरं तर आधी चेक करून घेऊयात आणि त्यानंतर मग त्याचं निम्मं इथे आपण घेतलेलं आहे बघा 4.5 आणि अर्धा इंच दोन्ही साईडला. सेम तसंच इकडे पण 4 आणि कडेकडेने अर्धा इंच. त्यानंतर जो काही उभा टक्स आहे तर तो घ्यायचा आहे 4चा किंवा 4.5 इंचाचा. म्हणजे जवळजवळ 4 इंच आडवं आणि उभं 4.5 असं घ्यायचं आहे बघा. आणि आता जी मार्किंग केली बरोबर त्यावरच ह्या पद्धतीने फोल्ड करून तिरका टक्स आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे बघा. मी इथे मार्किंग करून घेते जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं जावं यासाठी. जी मार्किंग केली एक्झॅक्टली त्यावर टीप मारायची आहे. स्टार्टिंगला व्यवस्थित डबल टिप देऊन लॉकसुद्धा करायचा आहे जेणेकरून तिथून टक्स लवकर ओपन व्हायला नको. जर का टक्सची शिलाई जरी लवकर निघाली तरी ब्लाऊज लवकर खराब होत असतो आपला. त्यामुळे मग शक्यतो डबल टिप पण द्यायची आणि स्टार्टिंगला व्यवस्थित डबल टिप देऊन लॉकसुद्धा करून घ्यायचं. तर बघा मग ह्या पद्धतीने आपण इथे एक साईडचा टक्स टाकला. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा टक्ससुद्धा टाकूयात आणि खरं तर तिथेसुद्धा आपण पट्टीच्या सहाय्याने मार्किंग करून घेऊयात जेणेकरून आपल्याला स्टिच करणं आणि खरं तर तुम्हाला व्हिडिओमध्ये समजणं सोपं जातं आहे. बघा इथे पण लॉक केलं. बरोबर तिरकी टीप टाकलेली आहे आणि तिथून बरोबर फूट उचलून फिरून घ्यायचं आणि पुन्हा डबल टिप लगेचच कंटिन्यू नेऊन टाकायची. ठीक आहे. तर बघा इथपर्यंत आता हे आपलं झालेलं आहे. आता यानंतर पुढे आपल्याला काय करायचं आहे की इथे कमरेला कमरपट्टी लावायची आहे. तर कमरपट्टी साधारणतः 1.5 इंचाची आपल्याला इथे कट करून घ्यायची आहे. आता कमरपट्टीसाठी ज्या काही पट्ट्या आहेत तर त्या आधी कट करूयात मी म्हटल्याप्रमाणे. आणि त्या काही स्ट्रेचेबल कपड्यात नाही सरळ कट करायच्या असतात आपल्याला. त्यामुळे ब्लाऊज कट झाल्यानंतर जेवढा काही ब्लाऊज पीसचा कपडा आहे तर तिथे आपल्याला कट करायचं. एकदा ही उंची पण साईड पार्टची आपल्याला चेक करून घ्यायची आहे की ती बरोबर येत आहे की नाही ते. ठीक आहे. जेणेकरून पुढे ब्लाऊज स्टिच करताना फिटिंगला वगैरे आपल्याला प्रॉब्लेम यायला नको यासाठी. आता बघा गळ्याच्या मधला जो काही कपडा होता ना त्यामध्येच इथे मी मार्किंग केली 1.5 इंचाची. पुन्हा सांगते 1.5 इंचाची पट्टी आपल्याला इथे लागत असते. त्यानंतर आता हे इथून कट करून घ्यायचं आहे बघा. ठीक आहे. आता ही पट्टी आपण जॉईन करून घेऊयात कारण की एवढी छोटी पट्टी आपल्याला पुरणार नाही आहे. आणि मग टीप मारल्यावर बघा सरळ करून पुन्हा दाबटीप द्यायची जेणेकरून ते कुठे जॉईंट आहे हे लक्षात पण येत नाही आणि फिनिशिंगसुद्धा खूप सुंदर येते. तर बघा फायनली ही पट्टी आपली इथे रेडी झालेली आहे. त्यानंतर अजून एक पट्टी आपल्याला खरं तर लागणार आहे. एवढी आपल्याला पुरणार नाही आहे त्यामुळे अजून छोटीशी पट्टी एक मी कट करून घेते आणि लगेचच जॉईंटसुद्धा देऊन घेते जेणेकरून पुढे मग आपल्याला मध्येच डिस्टर्बसुद्धा व्हायला नको यासाठी. हे बघा एवढी पट्टी लागणार आहे. बरोबर त्याच लेवलमध्ये मी इथे कट करून घेतले. ठीक आहे. आणि लक्षात राहू द्या पट्टी नेहमी जॉईन करताना एक पट्टी सरळ आणि दुसरी त्यावर उलटी ठेवायची जेणेकरून सरळ पट्टी लागली जाते. तर हा पॉईंटसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. बऱ्याचदा गडबडीत आपण कशाही पट्ट्या ठेवतो आणि एक सरळ एक
उलटी असं होतं. शक्यतो साध्या ब्लाऊजला हा प्रॉब्लेम येत नाही, पण जर वेळेस अस्तरचा ब्लाऊज असतो तर त्यावेळेस लगेच सरळ उलटं लक्षात येतं. त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक आपल्याला इथे या पट्ट्या जॉईन करून घ्यायच्या आहे. आता ही पट्टी रेडी झाली तर बॅक पार्ट सरळ ठेवायचा आहे बघा, आणि त्यावर आपली ही पट्टी ठेवायची आहे. आता साधारणतः अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवून आपल्याला इथे टीप मारायची आहे, कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे ब्लाऊजच्या उंचीमध्ये आपण जवळजवळ 1 इंच एक्स्ट्रा घेतो, तर अर्धा इंच आपला कमरेच्या साईडला जातं आणि अर्धा इंच शोल्डर जोडताना. ठीक आहे. आता बघा, ज्यावेळेस आपला बिना अस्तरचा ब्लाऊज असतो तर अशा वेळेस आपण कमरपट्टी लावण्याच्या आधीच टक्स टाकत असतो. तर हा पॉईंटसुद्धा इम्पॉर्टंट आहे, तर लक्षात राहू द्या. आणि बघा मग मी इथे टीप मारून घेतलेली आहे. आता एक्स्ट्राची पट्टी कट करून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याला ही पट्टी बघा आतमध्ये फोल्ड करून काय करायचं आहे, वरच्या साईडने द्यायची आहे त्याला दाबटीप. तर बघा आता इथे सुद्धा दाबटीप देताना एकच पॉईंट आहे महत्त्वाचा आहे, तर तो लक्षात राहू द्या की आतली जी काही पट्टी आहे तर त्याचा कपडावरती दिसायला नको, जेणेकरून आपली ब्लाऊजची फिनिशिंग बिघडणार नाही. तर फिनिशिंगसाठी ही खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट टीप आहे, तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे, जेणेकरून तुम्हाला छोट्या मोठ्या कुठलेही प्रॉब्लेम्स फेस करावे लागणार नाहीत. ठीक आहे. हे बघा अतिशय काळजीपूर्वक आणि सावकाशपणे थोडं थोडं पकडत खरं तर आपण इथे ही दाबटीप दिलेली आहे आणि एकदम प्रॉपर फिनिशिंगसहित आपली खरं तर ही दाबटीपसुद्धा आलेली आहे. आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी काही पट्टी आहे ना, तर ही ब्लाऊज पूर्ण झाल्यानंतर आपण त्याला हातशिलाई करत असतो खरं तर आतल्या साईडने फोल्ड करून. तर बघा मग ती जी काही पट्टी आहे तर ती आपल्याला ह्या पद्धतीने फोल्ड करायची आहे. आणि आता सध्या आपल्याला इथे द्यायची आहे 5 नंबरची टीप. 5 नंबरची टीप म्हणजे काय, फुल शर्टरला ऑप्शन असतं 5 नंबरची टीप सेट करायची, आणि त्यामुळे काय होतं की आपली जी काही टीप आहे ना ती लांब लांब टाकली जाते, जेणेकरून आत्ता ते व्यवस्थित सेट होतं आणि ब्लाऊज पूर्ण झाल्यावर मग आपण त्यावर हातशिलाई करतो आणि 5 नंबरची टीप टाकून म्हणजे काढून टाकतो. आणि 5 नंबरची टीप असल्यामुळे ती लांब लांब असते, त्यामुळे मग ब्लाऊज तिथे काहीच खराब होत नाही आणि शिलाईसुद्धा लवकर निघली जाते म्हणजे धागा, त्यामुळे ते एकदम प्रॉपर फिनिशिंगसहित रेडी होतं. आणि आत्ता सध्या टीप मारल्याने काय होतं की ब्लाऊजला फिनिशिंग छान येते, ब्लाऊज छान सेट होतो आणि पुढचं स्टिच करताना आपल्याला इझीसुद्धा जातं. तर बघा मग ही टीप मारलेली आहे, मी पुन्हा सांगते, ही आपण काढणार आहोत हातशिलाई केल्यानंतर. ठीक आहे. त्याला 5 नंबरची टीप यूज करतो, हा पॉईंटसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे, तर लक्षात राहू द्या. तर बघा मग फायनली आपला हा बॅक पार्ट इथे आता सध्या तरी रेडी झालेला आहे, म्हणजे गळा पण कट झाला, टक्स टाकून झाले आणि कमरपट्टीसुद्धा लावून झालेली आहे. यानंतर काय करायचं, आता जे काही आपल्या स्लीव्ज आहेत तर त्यालासुद्धा आपल्याला हातशिलाई करायची असते ज्यावेळेस आपला साधा ब्लाऊज असतो. तर त्यासाठी काय करायचं, ही जी काही स्लीव्ज आहे ना तर खरं तर सगळ्यात आधी ती व्यवस्थित सरळ आहे की नाही तर ते चेक करायचं. त्यानंतर एक इकडच्या साईडला आणि दुसऱ्या साईडला ठेवून घ्यायची, जेणेकरून 2 बाही व्यवस्थित 2 वेगवेगळ्या साईडच्या होतात. कारण बऱ्याचदा गडबडीत किंवा कन्फ्युजनमध्ये होतं काय की आपले जे काही स्लीव्ज आहेत ना तर त्या आपण एकाच साईडच्या बनवतो आणि मग ते डायरेक्ट आपल्याला बाही जोडताना समजतं आणि मग नंतर काय करावा, कुठे चुकलं आहे, कसं चुकलं आहे ते हे लक्षातसुद्धा येत नाही. त्यामुळे लावण्याच्या आधीच 2 वेगवेगळ्या साईडनी ठेवून घ्यायचे आहे. जो काही खोलगट भाग आहे तो पुढच्या साईडने येत असतो, तर त्या पद्धतीने ते ठेवून घ्यायच्या, म्हणजे मग मी म्हटल्याप्रमाणे काहीही कन्फ्युजनसुद्धा नक्कीच होत नाही. हे बघा. ठीक आहे. आता ह्या ठेवून घेतलेल्या आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे आता त्याला आपल्याला हातशिलाई करायची आहे 1 इंचाची, आतमध्ये आपण फोल्ड करत असतो. तर बघा मग मी ते 1 इंचाला मार्किंग करून घेते, जेणेकरून मग आपलं व्यवस्थित एकाच सरळ लेवलमध्ये येईल, फिनिशिंग फिटिंग व्यवस्थित दोन्ही पण येतील आणि आपल्याला कम्फर्टेबल ब्लाऊज बसावासुद्धा म्हणजे बसेलसुद्धा. यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. आपण नवीन शिकत असतो, त्यामुळे बरोबर जिथे मार्किंग केलेली आहे त्यावर प्रेस करायचं. त्यानंतर बघा किंचितसं आतमध्ये थोडंसं फोल्ड करायचं आहे आणि आता इथे आपल्याला द्यायची आहे 5 नंबरची टीप, कारण इथेसुद्धा आपण हातशिलाईच करणार आहोत पण ब्लाऊज पूर्ण झाल्यानंतर. ठीक आहे. तर 5 नंबरच्या टिपचं काय काम आहे तर हे नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल, ते म्हणजे ज्यावेळेस आपण साधा ब्लाऊज स्टिच करतो त्यावेळेस कमरेला आणि बाहीला 5 नंबरची टीप द्यायची, जेणेकरून तो आत्ता व्यवस्थित सेट होतो आणि ब्लाऊज पूर्ण झाल्यावर त्या ठिकाणी आपण हातशिलाई करतो आणि ही 5 नंबरची टीप टाकतो. मग तुम्ही म्हणाल साधी रेग्युलर टीप नाही टाकू शकत का, तर नाही टीप टाकू शकत, कारण ज्यावेळेस आपण हातशिलाई करू आणि आपल्याला ही मशीनवर मारलेली टीप काढायची असते, अशा वेळेस ती लवकर निघत पण नाही आणि तिथला
ते ओपन केल्यामुळे ब्लाऊजसुद्धा तिथला खराब होतो. पण 5 नंबरची टीप लांब लांब असते, त्यामुळे ती पटकन ओपन पण होते आणि ब्लाऊज पण कुठेही खराब होत नाही. त्यामुळे आवर्जून आठवणीने 5 नंबरची टीपच वापरायची आहे. आणि शक्यतो ती फुल शटलच्या याला असते. आत्ता हाफ शटलच्या मशीनला पण येत असेल, तर मला तरी सध्या माहीत नाही आहे, पण फुल शटलच्या मशीनला ती सेटिंग असते. ठीक आहे. तर बघा मग इथे सुद्धा आता प्रॉपर फिनिशिंग सहित टीप मारून घेतलेली आहे. ठीक आहे. सो बघा मग फायनली दोन्ही पण स्लीव्ज आपल्या इथे छान प्रॉपर अशा रेडी झालेल्या आहेत. तर ते एकावर एक ठेवायचे आणि दोन्ही साईडनी ज्यावेळेस आपल्या लक्षात येते की बाहेरच्या साईडनी सरळ पार्ट आहे आणि आतल्या साईडनी आपला आतला पार्ट आहे, याचा अर्थ आपण परफेक्ट अशी बाही नक्कीच जोडलेली आहे. तर बाही परफेक्ट जोडली आहे की नाही तर ते ओळखण्याचा हा एक महत्त्वाची टीप आहे. ठीक आहे. तर बघा बॅक पार्टसुद्धा छान रेडी झालेला आहे, टक्स टाकून, कमरपट्टी लावून आणि फायनली आपला पुढचा पार्टसुद्धा हुक लूक पट्टी कटोरी वगैरे हे सगळं एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित आता सध्या आपल्या इथे स्टिच झालेलं आहे. सो याच्या पुढचा आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूयात. तर बघा मग फायनली हुकलूक पट्टी कशी लावायची हे आपण बघितलेलं आहे. किती इंचाची कट करायची, कुठल्या साईडला हुक पट्टी असते, कुठल्या साईडला लूप पट्टी असते, हे अगदी सविस्तर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी सावकाश मी तुम्हाला सांगितलेलं आहे. यानंतर बॅक साईडचा गळा कसा कट करायचा, किती मार्जिन ॲड करायचं, त्यानंतर बॅक साईडचे टक्स कसे टाकायचे, किती इंचावर टाकायचे, कमरपट्टी कशी लावायची, बाहीला आणि कमरेला 5 नंबरची टीप कशी द्यायची, तर हे सगळं आज आपण कव्हर केलेलं आहे. आणि हे सगळं मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्सही सांगितलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून कशा पद्धतीने ब्लाऊज स्टिच करावा हे सहज लक्षात येईल. तुम्ही एवढं स्टिच करून बघा आणि यामध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. चला तर मग आता याच्या पुढचा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.